हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता दुपारची वेळ झाली आहे आणि दुपारी स्वयंपाकाचं तयारी चालली आहे. तर काल मटकी भिजवलेली, त्याला चांगले मोड आलेत. तर म्हटलं आता चला मटकीची भाजी बनवू. तर इथं मी साध्या पद्धतीची मटकीची भाजी बनवत आहे. तर कांदा कापलाय, तो तेलात फ्राय करते. त्यानंतर कढीपत्ता टाकलाय, आता टोमॅटो घालायचा आहे. आपण जी साधी नॉर्मल भाजी बनवतो तीच भाजी बनवायची आहे. तर आज मांडणीवरचे अर्धे डबे आहे ते घासायला काढले होते, तर ते आता इथं घासून झालेत. तर सर्व भांडे एका दिवशी नको म्हटलं, नाही तर मग जास्त लोड येतो. तर हे जे मांडणीतले 3 कप्पे याच्यामध्ये सगळं जास्त करून रेशनिंगचं सामान असतं. तर चला बघू मुलांचं काय चाललं आहे ते. काय करतोय? तुझं काय चाललंय? अभ्यास. मम्मी थांबा थांबा मम्मी तुझं साबण आणलं की हेच असतंय का नाही? अयो वाव, कसलं भारी केलं. अरे अरे अरे, जा खेळ. तर इथं मटकी परतून झाली, त्यात पाणी ओतलंय. आता डायरेक्ट शिट्ट्या झाल्या 3 की झाली ही भाजी रेडी. तर ही उरलेली मटकी आता डब्यामध्ये घालून आता फ्रीजमध्ये ठेवून देते. तर मटकी गेल्या महिन्याची राहिली होती जास्त, मी ते सगळेच काल भिजत घातली होती. कारण मग ती मटकीला ते किडे असतात ते होतात. हॅलो गाईज, संध्याकाळची वेळ झाली आहे. तर संध्याकाळचे 6:30 वाजलेत. शौर्याला क्लासवरून घेऊन आले. आता थोडीशी गेम खेळतो 10-15ची. तर चहा प्यायचा आहे आम्हाला, शौर्याला आणि मला. स्वर गेली आहे ट्युशनला आणि शौर्य आणि मी आता मस्तपैकी चहा पितो. आता त्याला बिस्किट पण खायचे. तर आज डबे वगैरे क्लीन केले, तर ते मांडायचे आहेत. तर मांडण्या वगैरे पण क्लीन करायच्यात. तर आज मी या 3च मांडण्या क्लीन केलेल्या आहे. कारण सगळी कामं आपण एका दिवशी म्हटलं तर ती काय होत नाही. तर वरचे डबे आणि हे सगळ्यात खालचे डबे आहेत ते आता उद्या घासते. कारण एवढे जे डबे आहेत 3 लाईनचे, त्यामध्ये किराणा सामान असतं आमचं, म्हणून मी ते पहिल्यांदा घासून घेतलेत. तर इथे अजून पण खूप सारा पसारा आहे, तो पण व्यवस्थित करायचा आहे. तरी पण अजून 2 दिवस जाईल पूर्ण घर सगळं आवरायला. कारण इथं काय आहे, गेल्या वर्षीचं जे मुलांचं म्हणजे स्टेशनरी वगैरे आपली असती ती सगळी आहे. तर ती सगळी आता गेल्या वर्षीचं काय लागत नाही, म्हणजे ती रद्दीच झाली, ती काढावी लागेल. तर बघू आज संध्याकाळी इथलं सगळं काढणार आहे मी. आणि आता मस्तपैकी ब्लॅक टी बनवलाय. शौर्य आणि मी आता ब्लॅक टी पिणार आहे. तर आज दुपारी झोपले होते, त्यामुळे भांडे घासायचे राहिलेत, तर तेवढे तुम्ही इग्नोर करा. चहा पिऊन झाल्यानंतर पहिल्यांदा भांडेच घासायचे. शौर्य आणि मी मस्तपैकी चहा पितोय. आणि काय बिस्किट. आणि शौर्य कोणतं बिस्किट? हो, केव्हा असं उलट लावलेलं म्हणून असं झालंय.
कोणतं बिस्किट आहे ते? तर इथं माझी भांडी झाली आहे, किचन पण क्लीन करून झालं आहे. त्यानंतर इकडे मांडण्या आहेत त्या पण पुसून घेतल्यात. आता हे डबे आहेत हे लावून घ्यायचे. आता डबे लावते आणि ते सामान पण भरून घेते. तर स्वर आली आहे क्लासवरून. स्वयंपाक पण करायचा संध्याकाळचा. तर दोन्ही कामं चाललेत आपले साईड बाय साईड. तर स्वराला दूध प्यायचं आहे ना गं? हां. तिला चहा नाही आवडत, स्वराला दूधच आवडतं. चहा मग बनवला तर चहा बन बिस्किट बुडवून खाते. आता शाळा चालू झाली की तिचं ते पण बंद होईल. चला मग आता हा पसारा गेल्याशिवाय हे रूम चांगलं वाटत नाही. आणि आपले रूम छोटे असले की पसाऱ्याने अजून ते जास्त कसे तरी वाटतात. सगळं जिथलं तिथं लागलं की चांगलं वाटतं. आता इथं डबे घेते लावून. चला आता सगळं सामान लावून झालंय. आता स्वयंपाक करायचा आहे. तर स्वयंपाक करून घेते. तर माझा आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा टाईम झाला आहे. तर गवार निवडली आहे. गवारची सुक्की भाजी बनवायची आहे. त्यानंतर जे हिरवे मूग आहे त्याची पातळ भाजी बनवायची आहे. चला मग आता मी स्वयंपाक बनवून घेते आणि आजचा ब्लॉग इथं सेंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तसंच चॅनलवर पहिल्यांदाच जर आला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या.